जगातील प्रत्येक युगाला मिळतात ते वीर आणि आपल्या हिंदवी स्वराज्याला तर मिळाले छत्रपती शिवाजी महाराज। आज आपण आलो आहोत अशा ठिकाणी जिथे इतिहासाचा प्रत्येक क्षण जिवंत होतो, ते म्हणजे शिवसृष्टी पुणे। शिवसृष्टी पुणे ही पुण्यातील कात्रजजवळ स्थित बाळासाहेब पुरंदरेंच्या नजरेतून साकारलेला एक म्युझियम आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती। इथं आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळातले भरपूर असे अमात्य शस्त्र पाहायला मिळणार आहेत। त्यानंतर 3D किल्ले वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि भरपूर काही पाहायला मिळणार आहे। सो चला जाऊया। नमस्कार, मी वीरेंद्र पाटील आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल ट्रेक इन सह्याद्री ह्या यूट्यूब चॅनलवर। आता आपल्याला सर्वप्रथम पहिल्यांदा आपल्याला श्रीमंत योगी या प्रयोगाला घेऊन जाण्यात येते, ज्यात शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका या प्रयोगाचे नाटक आपल्यासमोर सादर केले। शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्र आपल्याला झालेली ही महाराजांची घोडदौड, त्यांचे काळाच्या पुढे असलेले आसमानी सुलतानीच्या उन्मत्त कहाण्या आम्हाला सांगितल्या। शेकडो वर्ष या सुलतानांनी पायदळी तुडवलेल्या कुत्र्यासारखं जगणाऱ्या रयतेचे, गोरगरिबांचे, आपल्या मूर्खाचे हाल आम्ही बघितले। हे असे अत्याचार थांबलेच पाहिजेत। त्यानंतर आपल्याला व्यसनाधीश्वर आणि रणांगण पाहायला मिळतं, ज्यात शिवाजी महाराजांच्या काळातले असे भरपूर शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात। सो चला पाहूया। इथल्या शस्त्रांना पुढे आपण जे शस्त्र वगैरे पाहायला जातो त्या ठिकाणी तिथल्या कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार या शस्त्रांना किंवा काही प्रतिकृतींना हात लावू नये, कारण की ते एक विशिष्ट प्रकारच्या केमिकलने सुशोभित केलेले असतात। हे त्या काळाचे काही शस्त्र आणि भाले आहेत। तो दाणपट्टा आहे। आणि काही तलवारी आहेत। इथे आपल्याला पाहायला मिळते विशिष्ट प्रकारचे शस्त्र। ही आहेत दस्तान। अशीच भरपूर शस्त्र त्या काळची आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला या भारतभूमीला व्यापून ठेवलेले आदर्श पुरुष प्रभू श्रीराम, त्यानंतर अर्थातच युगंधर श्रीकृष्ण, हजारो वर्ष इथल्या सप्त नद्यांच्या तीरांवर वास करणार, वेद निर्माण करणार, ज्ञान साधनेत अखंड बुडाले तपस्वी ऋषी। इथं आपल्याला पाहायला मिळतं काही लढाई वगैरेंचे, युद्धांचे असे शिल्प। उमरखिंडची लढाईचं असं फलक पाहायला मिळतं। कोल्हापूरचं जावळी, याचे प्रत्येकाचे स्क्रीनशॉट्स मी व्हिडिओच्या शेवटी लावलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। त्यानंतर आपण जातो भवानी माता मंदिराला, जे शिवसृष्टीच्या फेज 2च्या व सरकारवाड्याच्या फेज 2च्या वरच्या मजल्याला आहे। इथंच आपल्याला गंगा तलाव पण पाहायला मिळणार आहे, गंगासागर तलाव, जो आता कन्स्ट्रक्शन फेजमध्ये आहे। ही त्यावेळच्या
किल्ल्यांची प्रतिकृती इथं सादर केली आहे. समोर आपल्याला पाहायला मिळतो तो भवानी माता मंदिराचा वाडा आणि काही कन्स्ट्रक्शनमध्ये असलेली काही वास्तू. हा इथं आहे गंगासागर तलाव, आता कन्स्ट्रक्शन फेजमध्ये आहे. आता आपण मंदिरात जाऊया, भवानी माते मंदिरात. इथं असं गोमुखी, हा भवानी माते मंदिराचा मागचा भाग आहे. असं गोमुखी एक ही बाजूची साईड दरवाजाची. हे सुरुवातीला आपण जे गेलो होतो उमरखेडची लढाईचे फलक वगैरे लावले होते त्या दालनात, जिथं आपल्याला शिवसृष्टीचे जे काही आपल्याला स्टेजेस पाहायला मिळणार आहेत त्यांची प्रतिकृती, एक 3D व्ह्यू, त्या जागेचा 3D मॅप, त्या जागेचा 3D मॅप पाहायला मिळतो आपल्याला. आता शिवसृष्टी काही प्रमाणात सेकंड फेजपर्यंत तयार झाली आहे. अजून भरपूर बनण्याची बाकी आहे. हे मी काही स्क्रीनशॉट्स घेतलेले आहेत जे तुम्ही पाहू शकता. तुम्ही व्हिडिओ थांबून पण ही वाचू शकता. हे आहे प्रत्येक सालातील महाराष्ट्राचा मॅप. इथे पोचल्यावर आपल्याला असा एक बँड दिला जातो. ह्या 5 शाही शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वीच्या आहेत. त्यानंतर आपण दुर्ग वैभवला जातो, जिथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे
दुर्ग पाहायला मिळतात जे 3D मॅपिंगमध्ये केले. ही शिवाजी महाराजांची जन्म कुंडली आहे. पुढे पाहायला मिळतो आपल्याला दुर्गवैभवमध्ये पन्हाळगड, विशाळगड, राजगड अशी 10 किल्ले पाहायला आपल्याला मिळतात या प्रकारात. आणि पूर्णपणे माहिती दिली जाते त्या वेळच्या तिथल्या लढाईची वगैरे, विशाळगडच्या लढाईची, पन्हाळगडच्या लढाईची, त्यानंतर राजगडच्या लढाईची, जी तुम्हाला पुढे अजून व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. काही भाले, त्यानंतर दांडपट्टा असं पाहायला मिळतं. विशाळगड, राजगडाचा हा मॅप आहे आणि ही 3D व्ह्यू. पूर्णपणे असं आपल्याला भरपूर काय पाहायला मिळणार आहे. सो आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.